श्रीराम समर्थ श्रीराम। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, दशक 1 समास 4 सद्गुरु स्तवन आपण श्रवण करत आहात। कालपर्यंत उभी क्रमांक 13चा आपण विचार पाहिला, त्यापुढील भाग आज आपण अभ्यासणार आहोत। या समासाचं वैशिष्ट्य असं आहे की सद्गुरु हा सर्वश्रेष्ठ आहे असे समर्थ सांगतात। सद्गुरु ज्याला भेटला त्याला सर्व मिळालं, ज्याला सद्गुरु मिळाला नाही त्याला सर्व मिळून सुद्धा काहीच मिळालं नाही। सद्गुरु सारिका असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी। सगळी सत्ता त्याच्या हातात आली असं समजा सद्गुरु मिळाला म्हणजे। म्हणून समर्थांनी सद्गुरूचं सामर्थ्य काय आहे ते सांगितलंय। नाना प्रकारच्या उपमा समर्थ सद्गुरूंना देतात, पण प्रत्येक उपमा कशी उणी आहे ते सुद्धा सांगतात आणि त्या सगळ्यांपेक्षा सद्गुरु महान आहे असं ते सिद्ध करतात। समर्थ म्हणतात, परी ते सरिता मेळा मेणी मी मागे, वाळ मानिये तजगे तैसे नवे शिष्य वेगे, स्वामीच होय श्रीराम। परीस आपणायचे करीना, सुवर्णे लोहे पालटेना। उपदेश करी बहुत जना, अंकित सद्गुरूचा श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ म्हणतात आहे की नदी चाललेली आहे, नदी वाहते आहे, त्या नदीला नदी पण कोठपर्यंत आहे। नदीला तोपर्यंत नदी पण आहे जोपर्यंत ती सागराला मिळत नाही। एकदा सागराला मिळाली की ती जिथून मिळते तिथून ती सागररूप होते, परंतु तिच्या मागून येणारा जो ओघ आहे नदीचा, त्या ओघाला कोणी सागर म्हणत नाही। अर्थात ती संपूर्ण नदी ही वाहत येते आहे, पण जेवढं पाणी सागराला मिळते आहे तेवढाच त्या नदीचा भाग सागर रूप होतोय। इतर मागे राहिलेली सगळी नदी ती नदीत राहते, तो आहाळत राहतो। पण सद्गुरूला जेव्हा सत्शिष्य भेटतात तेव्हा सद्गुरूंमुळे सत्शिष्यामध्ये बदल असा होतो। समर्थ म्हणतात, परीस आपणा ऐसे करीना। परीसाचं एक सामर्थ्य समर्थ सांगतात की परीस असा एक दगड आहे की तो दगड लोखंडाला सोन्यामध्ये परिवर्तित करतो। पण समर्थ म्हणतात लोखंडाचं सोन्यामध्ये रूपांतर होईल परीसाच्या सानिध्यात, पण परीसाच्या अंगात ते सामर्थ्य नाही आहे की ज्या लोखंडाला सोनं केलं ते सोनं दुसऱ्या एखाद्या लोखंडाला लावलं तर ते लोखंडच राहते,
त्यामध्ये त्याला परिसत्व प्राप्त होत नाही किंवा सुवर्णत्व प्राप्त होत नाही. परीस आपणा ऐसे करीना, परीस दुसऱ्या परिसाला घडवत नाही, परीस सोनं घडवतो. परीस लोखंडाच्या सोन्यामध्ये रूपांतर करतो. पण एक परीस लोखंडाला स्पर्श केल्यामुळे त्या लोखंडाचं परिसामध्ये रूपांतर होत नाही. पण सद्गुरूचं तसं नाही आहे. तो सच्शिष्याला जर जाऊन भेटला तर सच्शिष्यामध्ये सद्गुरुत्व प्राप्त होते. तो नुसता सच्शिष्य राहत नाही, तर तोही सद्गुरू होतो. आणि तो सद्गुरू असा होतो की तो ज्याला स्पर्श करेल त्याच्यामध्ये पुन्हा तो सद्गुरुत्व प्राप्त करून देतो. श्री समर्थांच्या चरित्रामध्ये आपण पहा, श्री समर्थांचे जे शिष्य होते त्या शिष्यांना सद्गुरुत्व प्राप्त झालं. नुसतं त्यांना सद्गुरुत्व प्राप्त झालं नाही, तर त्यांचे जे शिष्य होते त्याही शिष्यांना सद्गुरुत्व प्राप्त झालं. समर्थांनी आपला शिष्य, त्याचा शिष्य, त्याचा शिष्य, त्याचा शिष्य, त्याचा शिष्य असे शिष्य पाहता पाहता समर्थांनी आपल्या डोळ्या देखत 11 शिष्यांची परंपरा पाहिलेली आहे. म्हणजे शिष्याचा शिष्य म्हणजे शिष्याचा प्रशिष्य असं करता करता 11 पिढ्या आपल्या डोळ्या देखत समर्थ पाहतात आहे. म्हणजे समर्थांच्या एका स्पर्शाने एक सच्शिष्य सद्गुरू झाला. जसं उदाहरणार्थ कल्याण स्वामी समर्थांच्या सानिध्यात होते. समर्थांच्या शिष्यात कल्याण स्वामी सद्गुरू झाले. पण कल्याण स्वामींच्या सानिध्यात जितके काही शिष्य आले ते त्यांनाही सुद्धा सद्गुरुत्व प्राप्त झालं. म्हणून समर्थ इथे म्हणतात, परीस आपणा ऐसे करीना, सुवर्णे लोहे पालटेना, उपदेश करी बहुत जना, अंकित सद्गुरूचा. म्हणून सद्गुरू महान आहे. अधिक स्पष्टीकरण, शिष्यास गुरुत्व प्राप्त होये, शिष्याला गुरुत्व येते. शिष्यास गुरुत्व प्राप्त होये, सुवर्णे सुवर्ण करिता नये, म्हणून उपमा नसाहे, सद्गुरुसी परिसाची श्रीराम, उपमे द्यावा सागर. श्री समर्थांनी ज्याप्रमाणे परिसाची उपमा तिथे बसत नाही सद्गुरूला, हेच वर्णन तुकाराम महाराज आपल्या अभंगात सांगतात. सद्गुरु वाचोई सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी, आपणा सारिके करीती तत्काळ, नाही काळ वेळ तया लागी. लोह परिसाची न साहे उपमा, सद्गुरु महिमा अगाधची. तुका म्हणे कैसे आंधळे गे जन, गेले विसरूनी खऱ्या देवा. खरा देव कोण आहे? तर समर्थ तुकाराम महाराज म्हणतात की खरा देव म्हणजे सद्गुरु हाच खरा देव आहे. कारण तो परब्रह्माची भेटी घालून देतो, आणि नुसती भेटी घालून देत नाही तर तुमच्यामध्ये परब्रह्मत्व असल्याचं त्याला तुम्हाला प्रचितीच आणतो. ते आहेच, पण प्रचितीला येणं महत्वाचं आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, उपमे द्यावा सागर. ठीक आहे बाबा, नाही ती परिसाची उपमा त्याला शोभत, मग आता मी सागराची उपमा देऊ. कारण सागर विशाल आहे, सागर महान आहे, सागराला महानतेचं मोठं वैशिष्ट्य आहे. समर्थ म्हणतात, उपमे द्यावा सागर, तरी तो अत्यंतची क्षार, अथवा म्हणू क्षीरसागर, तरी तो कल्पान नासेल कल्पांती श्रीराम. सागराची उपमा द्यावी तर सागराचं पाणी पिल्या जात नाही. सागर कितीही महान असेल तरी सागराचं चमचावर पाणी पिऊन पहा. सागर हा क्षीरसागर आहे, त्या सागरामध्ये क्षार आहे, क्षारयुक्त आहे. मग समर्थ म्हणाले की नाही ठीक आहे बाबा, याच्यामध्ये क्षार असेल. आम्ही जर समजा दुधाचा सागर म्हटला तर दुधाच्या सागराबद्दल समर्थ म्हणता की दुधाचा सागर सुद्धा कल्पांती नासणार आहे. पण सद्गुरु मात्र तसा नाही, तो जसा आहे तसाच राहणार आहे.
उपमे द्यावा जरी मेरू, मेरू म्हणजे पर्वत, सर्वात मोठा पर्वत मेरू, तरी तो जड पाषाणू कठोरू, तैसा नव्हे की सद्गुरु कोमल दिनाचा श्रीराम. आम्ही जर उपमा मेरूची दिली तर मेरू हा पर्वत महान आहे, मोठा आहे, व्यापक आहे, त्याचं श्रेष्ठत्व आपण मान्य करू. पण सद्गुरूच्या तुलनेमध्ये सद्गुरू हा कोमल दिनांचा आहे, त्याचं मन अत्यंत कोमल आहे. मेणाहुनी मऊ संतांचे हृदय ते मेणापेक्षा मऊ असते. तुका म्हणे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. सद्गुरूचं चित्त मेणापेक्षा मऊ आहे, नवनीतापेक्षाही ते अधिक मुलायम आहे. आणि आम्ही जर मेरूची उपमा दिली तर मेरूवर आम्हाला दुरून बरा वाटतो, दुरून डोंगर साजरे, तो दुरून चांगला वाटतो, जवळ गेला की त्रास देतो. सद्गुरूचं तसं नाही आहे. सद्गुरूच्या जितके तुम्ही सानिध्यात राहाल तितका तितका त्यांचा ज्ञानाचा, तितका त्याच्या अंतःकरणाच्या शुद्धतेचा, तितक्या पावित्र्यतेचा आपल्याला सतत अनुभव येत राहील. म्हणून संत साधू सद्गुरू यांना ओळखायचं असेल तर सानिध्याची गरज आहे. अनेक लोक फक्त त्या गुरुपौर्णिमेपर्यंत गुरुच्या सानिध्यात राहतात, त्यांनी खऱ्या गुरु ओळखलाच जात नाही. 11 रुपयाचे पेढे आणले आणि 15 रुपयाची शाल आणली आणि 5 रुपयाचा फुलांचा हार आणला, गुरुच्या गळ्यात घातला, पेढ्याचा नैवेद्य दाखवला, डोकं त्यांच्या पायावर ठेवलं की आम्ही आता राहिलेले जे 364 दिवस आहे त्या दिवसापर्यंत आम्ही गुरुची आठवण नाही केली तरी चालेल, असं काही शिष्यांना वाटते. अशी शिष्य मोठी चूक करतात हे लक्षात घ्या. सद्गुरूचं सानिध्य ज्याला लाभेल, संतांचं सानिध्य ज्यांना लागेल, तर तो अखंड त्यांच्या सहवासात असेल तर त्यामधला असलेला जो ज्ञानाचा साठा आहे, त्यांचं जे गुरुत्व आहे ते प्राप्त होईल. फुला संगे माती वास लागे असं जे आम्ही म्हणतो, तसं सद्गुरूच्या संगतीला आम्ही राहून आमच्यामध्ये सुद्धा तो सुगंध प्राप्त होईल. म्हणून समर्थ इथे पुढे सांगतात आहे की तू ऐक बाबा, उपमे म्हणो गगन तरी गगना परिसते निर्गुण, या कारणे दृष्टांतहीन सद्गुरुच गगनाचा श्रीराम. पहिला त्यांनी सागराचा दिला, सागरानंतर समर्थ म्हणतात आता आम्ही गगन म्हणू. मेरूचा दिला, आता गगनाचा देतो. गगन म्हणजे आकाश. आकाश ही निर्गुण आहे की नाही हो? समर्थ म्हणतात आकाश हा परी निर्गुण काही नाही आहे. आकाश पंचमहाभूतामधला निर्गुण प्रकार आहे, परंतु शेवटी ते पंचमहाभूतातील एक आहे आणि ते सुद्धा कल्पांती नासणार आहे. परंतु सद्गुरु तत्व जे आहे ते कितीही कल्प येऊन गेले, त्या कल्पामध्ये हे निर्विकल्प असलेलं तत्व कधीही नष्ट होणार नाही. धीरपणे उपमू जगती तरी ही खचेल कल्पांती, म्हणून धीरत्वास दृष्टांती हीन वसुंधरा श्रीराम. पृथ्वीचं वैशिष्ट्य आहे, तिचं नाव एक धरा म्हणून आहे, कारण ती सगळ्यांना धारण करते. तिच्यामध्ये क्षमाशील नावाचा आणि धैर्याचा मोठा गुण आहे. पृथ्वीसारखी क्षमाशील जगात कोणीच नाहीये. तिच्यावर आम्ही सगळे लेकरं तिच्या अंगा खांद्यावर खेळतो, मलमूत्र विसर्जन करतो, परंतु ती पृथ्वी आमचं सगळ्या गोष्टी सहन करते, धैर्याने ती सगळं सांभाळते. पण समर्थ म्हणतात ती जरी असेल तरी सुद्धा सद्गुरूपेक्षा ती मोठी राहू शकत नाही. याचं कारण असं आहे की या तिच्या धैर्याला आणि तिच्या अस्तित्वाला मर्यादा आहे. ती कल्पांती सृष्टी सुद्धा नष्ट होणार आहे, पृथ्वी सुद्धा नष्ट होणार आहे. समर्थ सांगतात आहे की या जगामध्ये पंचमहाभूतापैकी कुठलंही भूत कायम राहणार नाही. आता उपमावा भगस्तीचा प्रकाश किती, शास्त्रे मर्यादा बोलती सद्गुरु मर्याद श्रीराम.
भगस्ती म्हणजे आपल्याला दिसणारा सूर्य. आमच्या मस्तकी तो आहे म्हणून सगळी जीवसृष्टी जिवंत आहे. तो जर नसेल तर सगळे त्या काळोखामध्ये अंधारामध्ये लुप्त होऊन जातील. आमचं खरं जीवन हे खऱ्या अर्थाने या सूर्यावर अवलंबून आहे. पण समर्थ म्हणतात सूर्याला प्रकाश आहे, पण सूर्य हा प्रकाशित तोपर्यंत आहे जोपर्यंत तो आमच्या सन्निध आहे. तो जर आमच्या बाजूला गेला तर एका बाजूला अंधार होऊन जातो. आणि भगस्तीचा जो प्रकाश किती शास्त्रे मर्यादा बोलती, शास्त्राने त्याची मर्यादा सांगून दिलेली आहे, एवढाच त्याचा प्रकाश आहे. पण हजारो सूर्य ज्यांच्यामध्ये प्रकाशित आहे असे सद्गुरू आहे. तुम्ही हजारो सूर्य ही संकल्पना आता विज्ञानाने सिद्ध केली आहे. हजारो सूर्य आहेत एका सूर्यमालिकेमध्ये, एक सूर्य, अशा अनंत सूर्यमालिका म्हणून अनंत सूर्य. समर्थ इथेच वर्णन करतात, असा अनंत सूर्यमालिकेचा एकच पुंज जर असेल तर तो सद्गुरू आहे. म्हणून उपमे पुन्हा दिनकर, सद्गुरु प्रकाश ज्ञान प्रकाश थोर, आता उपमा वा फणीवर तरी तोही भारवाही श्रीराम. म्हणून आता आम्ही सूर्याचा विचार सोडून द्या. मग या संपूर्ण पृथ्वीला सांभाळण्याचं काम कोण करतो तर तो शेषनाग करतो. मग इथे फणीवर शब्द वापरला, पण फणीवर सुद्धा भारवाही आहे. सद्गुरु नेमकं त्याच्या उलट करतो. तो भारवाही नाहीये, उलट भार कमी करणार आहे. आमच्या डोक्यावर जर कोणता भार आला असेल तर सद्गुरु आमचा भार कमी करतात आणि त्यांच्या डोक्यावर ते घेत नाही, तो भारच शिल्लक ठेवत नाही. याचं कारण आम्हाला सगळे या मायेचा भार झालेला आहे. सद्गुरु सांगतात ज्याचा तुला भार झालाय ती वस्तूच तुझी नाहीये. आम्ही प्रवासात असताना आमच्या डोक्यावर जर 2 वस्तू असल्या, कारण तुम्ही का डोक्यावर ठेवल्या त्या, कारण त्या वस्तू तुमच्या आहे, तुम्ही वाहून नेता. ते सोडत नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये. गर्दी आली तरी गर्दीला बाजूला करते, डोक्यावरची वस्तू सोडणार नाही. पण सद्गुरु काय करतात ते सांगतात, तू जी डोक्यावर वस्तू घेऊन बसलेला आहे बाबा, ती वस्तूच मुळात तुझी नाही. तू कशाला लोकांची हवाली करतोस, ती फेकून दे. अक्षरशः ती फेकून दिल्या जाते आणि मग तो त्याच्या डोक्याचं वजन कमी झाल्यामुळे प्रसन्न होतो. तसं सद्गुरूच्या कृपेने मायेचा जो भार आमच्यावर पडलेला आहे तो मायेचा भार झटकण्याचं सामर्थ्य सद्गुरूंचं आहे. आणि शेष हा तर भारवाही आहे, म्हणून शेषाची आणि सद्गुरूची तुलना कधी होऊ शकणार नाही. समर्थ पुढे सांगतात, आता उपमे द्यावे जळ, जळ म्हणजे पाणी, तरी ते काळांतरी आटेल सकळ, सद्गुरु स्वरूप ते निश्चळ जाणार नाही श्रीराम. सद्गुरूचं वर्णन करताना समर्थ म्हणतात की त्याला जळाची उपमा देऊ. जळ म्हणजे पाणी, पण पाणी कसं आहे हो, पाणी उन्हाळ्यात अटते, कल्पांती सोडून द्या. पावसाळ्यात पाणी असते, हिवाळ्यात पुरवावं लागते, आणि उन्हाळ्यामध्ये तीर्थ घ्यायला सुद्धा पाणी मिळत नाही. तुम्ही नद्या पाहता, नद्यांची अवस्था कशी झाली आहे. पाणी नाही नद्यांना, जनावरांना पाणी नाही. जनावर गावात धावतात जंगलातले पाण्यासाठी. आमच्या घरावर पाण्याची टाकी आहे मोठी. माकडं सगळे जंगलातून येतात आहे आणि त्या टाकीतलं झाकण काढतात आणि त्यातलं पाणी पितात आहे. जंगलात पाणी नाहीये. पाणी कल्पांती आटणार आहे, हे तर प्रतिवर्षी आटते. आणि सद्गुरूची उपमा म्हणून त्या जळाला देता येणे. जळ जरी महान असलं तरी सुद्धा ते पंचमाभूतातील एक आहे आणि ते शेवटी नष्ट होणार आहे. सद्गुरूसी उपमावे अमृत. आता मात्र समर्थ म्हणतात की ठीक आहे, आता आम्ही अमृताची उपमा सद्गुरूंना देऊ. तरी अमर करती मृत्यूपंथ, सद्गुरु कृपा यथार्थ अमरची करी श्रीराम. समर्थ म्हणतात अमर धरिती मृत्यूपंथ. अमर धरिती म्हणजे देव सुद्धा संपणार आहे. ज्यांनी अमृत प्राशन केलं अशांना सुद्धा कल्पांती नाश आहे.
परंतु सद्गुरूच्या कृपा जर आम्हाला संपादन झाली तर सद्गुरु तत्व हे अखंड अबाधित आहे. जसं आहे तसं कायम राहणार आहे. जसं ब्रह्म तत्व आहे तेच तत्व सद्गुरु तत्व आहे. ते नाश होणार नाही. सद्गुरूची म्हणावे कल्पतरू. आता कल्पतरू कसा आहे, आपली इच्छा असेल तसं ते देतो. सद्गुरूची म्हणावे कल्पतरू तरी हा कल्पनेत विचारू. कल्पवृक्षाचा अंगीकारू कोण करे श्रीराम. समर्थ म्हणतात कल्पतरू अशी उपमा आम्ही जर सद्गुरूंना दिली, कारण आपल्या इच्छेप्रमाणे तो देतो, तरी तो कल्पनेतीत विचारू. कल्पनेतीत आहे. कल्पना केल्याशिवाय ते प्राप्त होत नाही. असं गमतीने सांगतात की एक प्रवासी असा प्रवासामध्ये होता. त्याच्या इच्छा त्याची मनात झाली की आपल्याला आता सावली मिळाली पाहिजे. कर्मधर्म संयोगाने एक झाड बाजूला दिसलं. उन्हाळ्याचे दिवस होते. त्या उन्हाळ्याच्या दिवसात त्या झाडाखाली तो शांत बसला. त्याच्या मनात असं आलं की आम्ही ज्या झाडाखाली बसलो आहे, वारा किती शांत थंड आहे, सावली असल्यामुळे मन प्रसन्न झालंय. जरा ग्लासभर पाणी जर मिळालं असतं थंडगार तर बरं वाटलं असतं. परमेश्वराच्या कृपेने एक असा माठ तिथे दिसतो आहे त्याला, आणि त्या ठिकाणी थंडगार असं शीतल जल आहे. तो ते पाणी पितो आणि शांत बसतो. पुन्हा त्याच्या मनात येते पाणी तर गेलं, पण आता मला अजून खूप दूर प्रवास करायचा आहे, भूक लागली आहे, काय करावं. असं म्हटल्याबरोबर सुग्रास अन्न समोर येते. पंचपक्वान्न समोर येतात. तो भुकेलेला असल्यामुळे तो अन्न घेतो. त्याला वाटते की आता आपल्याला सगळं मिळालं, अन्न मिळालं, पाणी मिळाली, सावली मिळाली, झोपायला जर चांगली गादी मिळाली असती तर बरं वाटलं असतं. काय परमेश्वराची कृपा होते काय माहिती. तर त्या ठिकाणी एकदम दंडपची जशी गादी असते अशी एवढी मोठी श्रीमंत लोकांच्या घरी असते की तो त्याच्यावर झोपला की तो कुठे झोपला हे कळत नाही, त्यात दबून जातो तो. अशी गादी त्याला मिळते. इतका आनंद वाटतो त्याला की आता किती आनंद झाला मला. काय ईश्वराची कृपा आहे. फक्त आता एकच इच्छा आहे, हे सगळं जरी मिळालं असलं तरी मी इतका प्रवास करत आलो आहे, माझे पाय दाबणारी एखादी सुंदरी मिळाली असती तर काय झालं असतं. मनात विचार आल्याबरोबर ती सुंदरी तिथे प्रगट होते आणि ती त्याची पाय चिपू लागते. त्याच्या मनात येते की माझ्या मनात आल्याबरोबर मला या ठिकाणी झाड दिसलं, माझ्या मनात आल्याबरोबर मला पाणी मिळालं, मनात आल्याबरोबर मला इथे खायला चांगलं अन्न मिळालं, मनात आल्याबरोबर कल्पना केल्याबरोबर माझ्यासमोर इथे पंचपक्वान्ने मिळाले, मनात आल्याबरोबर मला झोपण्यासाठी गादी मिळाली, आणि मनात आल्याबरोबर माझ्या मनामध्ये आल्याबरोबर इथे सुंदरी सुद्धा माझी पाय दाबावे. इथे भूताटकी आहे की काय. असं मनात आल्याबरोबर जी पाय दाबणारी जी सुंदरी आहे तीच राक्षसी म्हणून तिथे प्रगट होते आणि त्याच्या गळ्यावर बसते. कल्पत करू तसा आहे. जशी तुम्ही कल्पना करा त्याप्रमाणे तुम्हाला तो देत असतो. पण सद्गुरू तसा नाही आहे. सद्गुरू तुमच्या इच्छेने देत नाही, तुमच्या हिताचं जे जे आहे ते देत असतो. म्हणून सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. माझं हित कशाच आहे ते तू ठरव. तार अथवा मार. जशी आईच्या पायाला बिलगणार ते लहान लेकरू, आई त्याच्या पाठीत धपाटा देते तरी सुद्धा आईला ते सोडत नाही. का सोडत नाही. त्याला माहित असते या मारामध्ये सुद्धा माझं कल्याण आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की कल्पना करणारा हा कल्पतरू, आणि कल्पतरू आम्हाला देणारी वस्तू ही सुद्धा नाशिवंत आहे. कल्पतरू पेक्षाही सद्गुरू अनंत कोटींनी महान आहे. समर्थ म्हणतात चिंता मात्र नाही मनी कोण पुसे चिंतामणी कामधेनूची दुबणी निष्कामासी न लगती श्रीराम. चिंतामणी विचार केला जसा जसा कल्पतरू तसा चिंतामणी. पण त्या चिंतामणीजवळ चिंता मात्रच राहत नाही आहे तर चिंतामणीला कोण पुसणार. सद्गुरु म्हणो लक्ष्मवंत तरी ते लक्ष्मी नाशिवंत ज्याचे दारी असे तिष्ठत मोक्ष लक्ष्मी श्रीराम. ज्या सद्गुरूंच्या दारासमोर मोक्ष लक्ष्मी हात जोडून उभी आहे तिला ही नाशिवंत लक्ष्मी संपत्ती काय महत्वाची वाटणार आहे. म्हणून लक्ष्मी सुद्धा या ठिकाणी उपमा तिथे साहत नाही.
समर्थ पुढे म्हणतात, स्वर्ग लोक इंद्र संपत्ती, एवढी संपत्ती हे काळांतरी विटंबती, सद्गुरु कृपेची प्राप्ती काळांतरी चळेना श्रीराम. सद्गुरु प्राप्त झाल्यानंतर या सगळ्या संपत्ती नष्ट होतील. सद्गुरु प्राप्त झाल्यानंतर आपल्याजवळ काही नष्ट होणार नाही. हरिहर ब्रह्मादिक, हरिहर ब्रह्मादिक म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आणि सर्व देव. नाश पावती सकळीक सर्वदा अविनाशक एक, सद्गुरुपद श्रीराम. म्हणून सद्गुरुपद हे अविनाशी पद आहे, त्याचा विनाश कधी होणार नाही. आणि म्हणून त्या सद्गुरूच्या प्राप्तीसाठी, सद्गुरु प्राप्त व्हावं म्हणून आम्ही काय करावं, सच्शिष्य व्हावं. समर्थ म्हणतात, आम्हाला चांगली गोष्ट प्राप्त होण्यासाठी आम्ही चांगलं शिकलो पाहिजे, आम्हाला चांगली नोकरी लागेल, चांगले पैसा मिळेल, चांगलं वैभव प्राप्त होईल. तसं आम्हाला जर सद्गुरु प्राप्त करायचं असेल तर तुम्ही स्वतः मात्र अशा प्रकारे स्वतः सद्गुरुत्व प्राप्त होण्यासाठी स्वतः सच्शिष्य झालं पाहिजे. जयासी उपमा काय द्यावी. आता त्या सद्गुरूंना कशाची उपमा द्यावी, तयासी उपमा काय द्यावी. नाशिवंत सृष्टी अवघी पंचभौतिक उठा ठेवी, न चले ते श्रीराम. म्हणून आतापर्यंत जेवढ्या काही मी उपमा तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्या पंचमहाभूतात येतात. आप तेज वायू आकाश आणि पृथ्वी हे सगळे नष्ट होणारे आहे. म्हणून सद्गुरु हे पद अविनाशी असल्यामुळे हे पंचमहाभूतात बसत नाही. यापेक्षा सद्गुरु कितीतरी पटीने आणि त्याची उपमा देता येणार नाही एवढा तो महान आहे. म्हणून सद्गुरु वर्णवेना, म्हणून सद्गुरूचं वर्णन मला करता येत नाही. सद्गुरूचं वर्णन करता येत नाही. जिथे वेदश्रुतींनी सुद्धा नेती म्हटलं, यापेक्षा मला जास्त सांगता येत नाही असं सद्गुरूचं वर्णन करताना वेदशास्त्र म्हणतात. तिथे माझं काय. म्हणून सद्गुरु वर्णवेना हे गे घेची माझी वर्णना, अंतरस्थितीच्या खुणा अंतर्निष्ठ जाणती श्रीराम. म्हणून हे सगळं कळण्यासाठी जे अंतर्निष्ठ पुरुष आहे, अर्थात जे स्वतः ब्रह्मज्ञानी आहे, त्यांनाच हे सगळं कळू शकेल. इतरांना काय कळेल. म्हणून आम्हाला ते प्राप्त व्हावं म्हणून सद्गुरूला आपण सदैव शरण जावं आणि त्यांच्या वचनाप्रमाणे वागावं. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे गुरु शिष्य इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सद्गुरु स्तवन नाम समास चतुर्थ श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. यानंतर झाले साधनाचे फळ या ओळी वाचाव्या. पुढच्या समासाची एक ओळी वाचावी आणि आपला ग्रंथ आपण आपल्या आयुष्यामध्ये अखंड ठेवावा. श्रीराम समर्थ श्रीराम. आता वंदीन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान, जयाचेनी गुह्य ज्ञान प्रगटे जनी श्रीराम. राहिला बघ उद्याच्या निरूपणात घेऊ. आजची सेवा श्री समर्थ चरणी समर्पित करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन उद्यासाठी पुन्हा पाचारण करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ बसंतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.